नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत 111 तुरीचा प्लॉट. तर शेतकरी बंधूंनो पाहू शकता, आपण पूर्ण चारूच तूर आहे, पण आपल्या हा प्लॉट मध्ये अर्धा एकराच्या प्लॉट मध्ये आपण 111 तूर लावलेली आहे. आपल्याला बियाणे काही जास्त भेटलं नाही, त्यामुळे आपण 1 किलो बियाणं आणलं आणि 111 तुरीची लागवड ही आपण 22 जूनला केलेली आहे. तरी आता हिला 20 ते 25 दिवस झालेले आहे. तरी पण सध्या आता कसं पाऊस थांबलेला आहे आणि येईल किंवा याची पण आपल्याला गॅरंटी नाही आहे आता. त्यामुळे पाणी आल्यानंतरचं जे नियोजन आहे या तुरीवरचं 3 काम करणे आपल्याला, ते 3 कामं आज तुम्हाला आपण सांगणार आहोत. तर प्रथम याला आता 20 ते 25 दिवस झाले शेतकरी बंधूंनो, आणि पाऊस आल्या आपल्याला पहिले याच्यावर ड्रिंचिंग घेणं जरुरी आहे. आणि आपण ड्रिंचिंग मध्ये टायकोड्रामा तसेच प्लस मेटारिझम हे 2 घटक असलेलं बाजारामध्ये कुठलंही आपण औषध याच्यावर आपण ड्रिचिंग साठी फवारू शकता. तर ड्रिचिंग शेतकरी बंधूंनो, जर ड्रीप असेल तर ड्रीप न द्या, किंवा आपण मग पंपाचं जे आहे ते नोजल काढून टाकायचं आणि सीधी धार आपण तासांना मारलं तरी त्याचा फायदा होते. पण त्याच्यासाठी सुद्धा जमिनीमध्ये ओलावा आवश्यक असते, कारण त्याचे जे बुरशीचे जीवाणू आहे ते जीवाणू आपल्या मुळापर्यंत जाण्याकरता जमिनीमध्ये ओलावा असणं हे फार जरुरी असते. आणि त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे, म्हणजे 25 ते 30 दिवस होऊन जर पाऊस येईपर्यंत, त्यानंतर आपल्याला महत्वाचा विषय येतो तो म्हणजे आपला शेंडे खुडणी. तर ही जी तूर आहे आपण ही शेंडे खुडणी करणं अतिशय जरुरी आहे, कारण जेवढ्या जास्त फांद्या तेवढ्या जास्त शेंगा, याच्यावर आपलं तुरीचं जास्तीत जास्त उत्पन्नाची हमी असते. आणि शेंडे खुडणी झाल्यानंतर लगेच आपल्याला खताचा पहिला डोस या तुरीला द्यायचा आहे. त्या खतामध्ये आपण 10-26-26, 9-24-24 म्हणजे जे मिश्रयुक्त खत आहे त्या खताचा आपण वापर करू शकतो. तरी पण पहिल्या डोसासाठी आपण वापर डोस तर म्हणलं तर आपण 20-20-0-13 हे एक खत आपण पहिल्या डोसा करता देऊ शकतो, कारण त्यामध्ये पोटॅश नाही तर 20-20-0-13 म्हणजे 13% 100 किलोला त्यामध्ये गंधक आहे. त्यामुळे गंधक आपल्याला वेगळं द्यायची काही तुरीला गरज नाही. त्यामुळे आपण 20-20-0-13 हा खताचा पहिला डोस देऊ शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, तुरीला जास्त खताची गरज नसते. एक डोस आता 1 महिन्यानंतर, आणि एक दुसरा जो खताचा डोस असतो त्यामध्ये एकरी 10 किलो सल्फर आणि 10-26-26 हा एक डोस आपण ज्यावेळेस आपण पाणी चालू करतो किंवा बारीक कळ्या किंवा शेवरा येण्या अगोदर 8 दिवसा किंवा 10 दिवसा अगोदर आता येते म्हणताना तेवढ्यामध्ये आपण खताचा दुसरा डोस ह्या तुरीला देऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनी हे तूर पाहू शकता, ही आपण टोकन यंत्रणा टोपलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी असे 2-3 एक दाणे असे आपण हे एका फुटावर म्हणजे 12 इंचावर लागवड केलेली आहे. तरी शेतकरी बंधूंनो, आता आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही सगळ्यांनी बैलजोडी यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण येणारे व्हिडिओ हे तुमच्या अतिशय कामाचे आहे. तरी भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.